यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। पावसाळापूर्व कामाचे तातडीनं नियोजन करा, अमोल मांगुळकर यांची मागणी। मे महिना सुरू होऊन 10 ते 12 दिवस उलटले असून लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे। मात्र नगर प्रशासनाकडून अद्यापही पावसाळापूर्व कामाचं ठोस नियोजन करण्यात आलं नसल्याचं दिसून येत आहे। दरवर्षी नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, तसेच आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्यानं यंदा तरी प्रशासनाने तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी अमोल मांगुळकर यांनी केली आहे। जुन्या गावातील नाल्यांचं संपूर्ण पाणी मेन रोडवरील दोन्ही बाजूच्या नाल्यांमध्ये येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून माहूर चौकापर्यंतच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांची अनेक महिन्यांपासून सफाई झाली नाही, त्यामुळे सध्या नाल्यांमधील कचरा वर येत आहे। पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। खराब पाणी नागरिकांच्या घरात व दुकानांमध्ये शिरल्यास मालमत्तेचं नुकसान होण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। याशिवाय गावातील इतर वस्त्यांमध्येही पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई करणं गरजेचं असून काही भागांमध्ये मुरुम, गिट्टी, चुरी टाकण्याची आवश्यकता आहे। तसेच शिवनेरी चौक ते नाला परिसरातील दोन्ही बाजूच्या नाल्यांची सफाई, जुन्या गावातील भाजी मंडी व मटण मार्केट परिसराची स्वच्छता आणि तेथील नाल्यांची साफसफाई तातडीनं करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। लोकहिताच्या दृष्टीनं प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी सर्व कामांचे प्राधान्यक्रमानं नियोजन करून तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी अमोल मांगुळकर यांनी निवेदनाद्वारे केली। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुळेश्वर, आर्णी। मान्सूनपूर्व कामे नगर परिषदेने हाती घेणे अपेक्षित असताना आता जवळपास 15 तारीख झालेली आहे। अजूनही नगर परिषदला वारंवार सूचना करून सुद्धा त्यांना जाग येत नाही आहे। विशेष म्हणजे जे लेआउट झालेले आहे त्या भागातली स्वच्छता करण्यापेक्षा तिथं महत्त्वाची आहेच, पण शहरातला आंबेडकर चौकापासून तर नाल्यापर्यंतचा भाग, शिवनेरी चौकापासून तर पुन्हा साईबाबा हॉटेलपर्यंत, साईबाबा हॉटेलपासून तर मुख्य नाल्यापर्यंतचा भाग, मच्छी मार्केट, मटण मार्केट, त्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधील वाहणारा मुख्य नाल्या, याची सर्वांची मान्सूनपूर्व सफाई करणं अत्यंत आवश्यक आहे। नाहीतर पन्न्या वगैरे ज्या ठिकाणी वेस्टेज मटेरियल आहे अटकून त्यामुळे पाण्याचा फ्लो इकडे तिकडे पसरून पूर्ण नागरी वस्तीमध्ये पाणी फैलण्याची जास्त भीती राहते। आणि मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून हे सर स्वच्छता चांगल्या पद्धतीनं केल्या तर पावसाळ्यातनी नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्या आरोग्यात धोका निर्माण होणार नाही, म्हणून प्रशासनाला सचेत करण्याचं काम निवेदनाद्वारे मी केलेलं आहे। यानंतरही प्रशासनानं जर का या 4 दिवसात ॲक्शन घेतली नाही तर पुन्हा एकदा मला माझ्या पद्धतीनं मी प्रशासनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करून निश्चितपणाने काम करून घेण्याचा 100% प्रयत्न करणार आहे।